इथं मी 2 किलो गाजर चांगली धुवून मग किसून घेणार आहे. आत्ता जो दाखवती आहे त्याच्यापेक्षा थोडा गाजर हलवा बाजूला शिल्लक आहे. थंडीच्या दिवसातील गाजरं खूप चवीला गोड असतात आणि त्यामुळे त्याचा गाजर हलवा खूप छान होतो आणि त्याला थोड्याफार प्रमाणात कमी साखर लागते. आज मी 2 किलो गाजराचा हलवा करत आहे. त्यात 25 ते 30 माणसं आरामात गाजर हलवा खाऊ शकतात. असा 1 किलोचा जर तुम्हाला गाजर हलवा करायचा असेल तर त्याचं निम्म प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि 1 किलोच्याही निम्म प्रमाण तुम्ही अर्धा किलो प्रमाणाचा गाजर हलवा करणार असाल तेव्हा वापरू शकता. चला तर आता आपण गाजर हलवा करायला घेऊयात. त्याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. ही गाजरं अशी कोवळी आणली की त्यामध्ये आत जो दांडा निघतो तोही कोवळा असतो. अगदी पातळ साल काढून सगळी गाजरं खिसून घेता येतात. नाहीतर मोठी गाजरं घेतली की त्यामध्ये आतला जो दांडा असतो तो मोठा असतो आणि तो जून असतो आणि गाजर किसायच्या वेळेस तो बाजूला काढून घ्यावा लागतो आणि त्यामुळं गाजराचा किसही कमी प्रमाणात आपल्याला मिळतो. इथं मी 1 किलो गाजराला 1 चमचा तूप असं घेणार आहे. त्यामुळं 2 चमचे तूप मी घालत आहे. त्यावरती हा सगळा गाजराचा किस घालून घेत आहे. हा किस कोवळ्या गाजराचा असल्यामुळं भरपूर पडलेला आहे, पण तुम्हाला जर असे गाजरं मिळाली नाहीत किंवा जास्त जाड गाजरं मिळाली तर त्यातला मधला दांडा काढून घ्यायचा आणि मग गाजरं किसायची. एवढंच की त्या प्रमाणात थोडंसं साखरेचं प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते. इथं मी 1 किलो गाजराला 1 कप दूध म्हणून 2 कप दूध मी घातलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला एवढं दूध पुरेसं आहे. आता ह्या दुधामध्ये ह्याला चांगल्या 2 ते 3 वाफा देऊन घेणार आहे. चांगला शिजवून घेणार आहे. शक्यतो गाजर हे नेहमी पहिल्या स्टेजला म्हणजे आत्ता आपण जी स्टेज करतो आहे दूध घातल्यानंतर त्या स्टेजला चांगली शिजवून घ्यायची. एकदा का आपण साखर घातली की साखरेचा पाक व्हायला लागतो की त्याची चव थोडी वेगळी येते आणि थोडंसं जास्त शिजला जात नाही. काही काहींना गाजर हलवा मोकळासुद्धा आवडतो तर त्याने नुसत्या साखरेमध्ये सुद्धा गाजर शिजवून घेतलं तरी चालेल. म्हणजे मोकळा गाजर हलव्याला टेस्ट चांगली येते. आता आपण ह्याला एक चांगली वाफ देऊन घेऊयात. इथं मी 5-5 मिनटाच्या 3 वाफा देऊन घेणार आहे. म्हणजे आपला गाजर हलवा छान शिजून होईल. ह्याला आता चांगली वाफ येईपर्यंत आपण दुसरी गाजर हलव्याची तयारी करून घेऊयात. इथं मी 1 कप मेजरिंग कपनी 1 कप काजू घेतलेले होते आणि ते 2 तास भिजवून ठेवलेले होते. ते आता मिक्सरमधून थोड्याशा दुधामधून वाटून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करणार आहे. काजूची अशी छान स्मूथ पेस्ट करून झालेली आहे. दुसऱ्या बाउलमध्ये मी 2 कप दूध घेत आहे आणि त्यामध्ये मेजरिंग कपनी 4 कप मिल्क पावडर घालून घेत आहे. थोडासा बाउल छोटा पडलेला आहे पण मी हळूहळू ह्याची पेस्ट करून घेते. तुम्ही अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल या खुणेवरती प्रेस करा. म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथंही आता आपली तिसरी वाफ देऊन झालेली आहे. मध्ये मी 1 वाफ देऊन घेतलेली होती. छान असा गाजराचा किस शिजून झालेला आहे. त्यामध्ये 500 ग्रॅम साखर घातलेली आहे. थोडंसं मला कमी गोड पाहिजे होता म्हणून मी 500 ग्रॅम साखर घातलेली आहे. तुम्ही थोडी जास्त घातली तरी चालेल. त्या मानाने 2 किलो गाजराच्या हलव्यासाठी 500 ग्रॅम साखर ही सुद्धा मी कमीच वापरलेली आहे. आणि तरीसुद्धा
हा गाजर हलवा छान गोड होणार आहे. आपण जी मिल्क पावडरची पेस्ट करून घेतलेली आहे ती आता यामध्ये मिक्स करत आहे. यामध्ये साखर घातल्यानंतर लगेच ही पेस्ट घातली तरी चालते, कारण पहिलं दूध आपण सगळं आटवून घेतलेलं आहे. साखरेला जास्त पाणी सुटणार नाही आहे आणि जेवढं सुटेल तेवढं आपल्याला चालणार आहे. बाउलमध्ये थोडंसं 1 कपभर दूध घातलं आणि चांगलं आता मी हे हलवून घेत आहे. इथं मी संपूर्ण 2 किलो गाजराच्या हलव्यासाठी 1 लिटर दूध वापरत आहे. पहिले 2 कप वापरून झाले, आत्ता 3 कप वापरून झाले, असं एकंदरीत 5 कप दूध वापरून झाले. आणि काजू पेस्ट करण्यासाठी मी 1 कप दूध वापरलेलं आहे. एकंदरीत 6 कप दूध झालं. असं सगळं मिळून माझं 1 लिटर दूध वापरून झालेलं आहे. ही आपण काजूची पेस्ट घालत आहोत आणि एक 5 ते 7 मिनटं आपण त्याला ढवळून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण आपोआप हळूहळू घट्ट व्हायला लागतं आणि 10 मिनटात आपला हा गाजर हलवा तयार होतो. अशी चांगली उकळी आली की 10 मिनटांनी हा आपला असा गाजर हलवा तयार झालेला आहे. परंतु मधून अधून मात्र हे सतत हलवत जा, म्हणजे खालती गाजर हलवा लागणार नाही. आता गॅस बंद करून थोडंसं पातेल्याच्या तळापासून गाजर हलवा हलवून घ्या. आता हा गाजर हलवा झालेला आहे. त्यात आपण ड्रायफ्रूट्स घालत आहोत. थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवून बाकी सगळे ड्रायफ्रूट्स मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. नंतर वेलची पूड घातलेली आहे आणि ते सगळं आता एकजीव करून घेत आहे. ह्या गाजर हलव्याचा रंगसुद्धा असा क्रीमी येतो आणि त्यामुळं इतका सुंदर चवीचा होतो ना की तुम्ही एकदा करून बघाच. असा गाजर हलवा तुम्ही कधीही अजूनपर्यंत खाल्ला नसेल. आता मी थोडीशी टेस्ट घेऊन बघते. मी टेस्ट घेऊन बघितली, अगदी मस्तच झालेलं आहे. असा हा आपला क्रीमी टेक्स्चरचा गाजर हलवा मी आता सर्व करायला घेणार आहे. काही काहींना गरम आवडतो आणि काही काहींना थंड आवडतो, म्हणून ह्या बाउलमध्ये मी थोडा गाजर हलवा काढून त्यावरती थोडे काजू आणि दाणे घालून तो फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि बाकीचा गाजर हलवा गरम सर्व करणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दातेचा बाय. टेक केअर.